सीईटीचा फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदम महत्त्वाचा अपडेट आहे, कारण की सीईटी सेलने नुकतंच ज्यानं तुम्हाला करेक्शन विंडो ओपन करून दिलेली आहे. आता करेक्शन विंडो म्हणजे काय? तुम्ही सीईटीचा फॉर्म भरताना ज्या पण चुका झाल्या होत्या तुमच्या फॉर्म मध्ये वगैरे ते तुम्ही चलन वगैरे भरल्यानंतर प्रिंट पण काढली, परंतु त्या चुका तुमच्या नंतर लक्षात आल्या. आता करायचं काय? तर तुम्ही ते फॉर्म मध्ये दुरुस्ती करता येत नाही ना आपल्याला, पण आता ते करेक्शन विंडो मध्ये जे वेळ दिली तुम्हाला त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म जर चुकला असेल तर तुम्ही त्यामध्ये करेक्शन करू शकता. मग याच्यामध्ये काय काय आहे तर तुम्ही नाव कसं बदलायचं, त्यानंतर तुमचं जेंडर असेल किंवा मोबाईल नंबर असेल किंवा बाकीच्या गोष्टी. काही मुलांनी काय केलं माहितीये का, भरपूर साऱ्या मुलं-मुलींचे कॉल मेसेज आलेले की त्यांना ना पीसीबी ग्रुपची सीईटी द्यायची होती, पण त्यांनी चुकून पीसीएम सिलेक्ट केलं. मग त्यांना पीसीबीची सीईटी द्यायचं ते प्रॉब्लेम यायला लागला. परत काही मुलांनी काय केलं, तर ह्यावेळेस ना दोनदा सीईटी देता येणार तुम्हाला, फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट पण. तर भरपूर साऱ्या मुलांनी असं केलं की एकाच अटेम्प्टचे पैसे भरले त्यावेळेस आणि त्यांना दुसरा अटेम्प्ट पण द्यायचा होता. मग ते थोडंसं गोंधळात पडले की आता करायचं काय. तर मग तुम्ही आता यावेळेस ते करेक्शन दुरुस्त करू शकता. जर तुम्ही एक अटेम्प्टचे चलन वगैरे भरलं असेल, तुम्ही आता दोन्ही अटेम्प्ट सुद्धा या ठिकाणी देऊ शकता. तर आपण ते बघणार आहोत. चला तर जाणून घेऊया त्या व्हिडिओमध्ये. तर याच्या आधी जर तुम्ही सह्याद्री नेट कॅफे या आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया आपल्या सह्याद्री नेट कॅफे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की एज्युकेशनल जे अपडेट आहे ना येणार आहे पूर्ण, तर आम्ही सह्याद्री नेट कॅफे या युट्यूब चॅनलवरती टाकत असतो वेळोवेळी. आणि सह्याद्री नेट कॅफे आपलं इंस्टाग्रामचं पण पेज आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण नोटिफिकेशन वगैरे वेळोवेळी टाकत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चला तर जाणून घेऊ आपण व्हिडिओमध्ये. बघा, सीईटी सेलने इम्पॉर्टंट नोटीस एडिट फॅसिलिटी फॉर एमएसटी सीईटी पीसीएम आणि पीसीबी ग्रुप 2026 म्हणजे पीसीएम फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या दोन ग्रुपसाठी हे दिलेलं आहे. फॉर अकॅडमिक इयर 2026-27 द स्टेट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन सेल म्हणजे सीईटी सेल has received numerous requests for candidate to correct mistake made during the CET registration process for the engineering, pharmacy and agriculture course. म्हणजे जे मुलं आहे ना इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा ऍग्रिकल्चर साठी सीईटीचा फॉर्म भरत होते, तर तुम्ही पीसीएम किंवा पीसीबी ग्रुप तुम्हाला यापैकी निवडून त्या फील्डला जाता येतं. तर अशा खूप साऱ्या मुला-मुलींची तक्रार होते की ना आमचं चूक झालेली आहे, आम्हाला ते करेक्शनसाठी विंडो ओपन करून द्या. तर आता सीईटी सेलने ते मनावर घेतलेले, आता सीईटी सेल करेक्शन विंडो आपल्याला देत आहे. बघूया पुढं जे दिलेले तुम्हाला ऑनलाईन एडिटची जी विंडो आहे ती विंडो ओपन करून दिलेली आहे तुम्हाला. यामध्ये तुम्ही काय काय एडिट करू शकता तर बघा, सर्वात आधी कॅन्डिडेट नेम म्हणजे तुम्ही तुमचं नाव एडिट करू शकता. डेट ऑफ बर्थ जर चुकले असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता. फोटोग्राफ तुम्ही एडिट करू शकता. सिग्नेचर मध्ये जर काही मिस्टेक असेल, चुकीची सिग्नेचर अपलोड केली असेल ते तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता. जेंडर असेल तर त्या ठिकाणी जर समजा मुलांनी फॉर्म भरताना फिमेल सिलेक्ट केले असेल किंवा फिमेलने फॉर्म भरताना मेल सिलेक्ट केले असेल तर या ठिकाणी तुम्ही जेंडर सुद्धा करेक्शन करू शकता. ऍड ग्रुप म्हणजे ग्रुप तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. काही मुलांनी पीसीएमचा ग्रुप जर सिलेक्ट केला असेल, त्यांना जर पीसीबीची पण द्यायची सीईटी तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आणि ऍड सेकंड अटेम्प्ट म्हणजे जर एखाद्या मुलांनी जर फक्त एकच अटेम्प्टचं सिलेक्शन केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही आता दुसरा अटेम्प्ट सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करता येणार आहे तुम्हाला. आणि ही जी एडिट विंडो आहे ती कधीपर्यंत अवेलेबल आहे तुम्हाला तर 5/3/2026 म्हणजे आजपासून 5 तारखेपासून आजपासून सुरू झालेली आहे आणि ती 7 तारखेपर्यंत तुम्ही सीईटीचं जे हे आहे करेक्शन, ते करेक्शन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. कधीपर्यंत? आज, उद्या, परवा 3 दिवसातच तुम्हाला करेक्शन करायचं आहे. त्या वेळेमध्ये तुम्ही करून घ्या. जर काही अडचण येत असेल तुम्हाला करेक्शन करण्यासाठी वगैरे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आम्ही लवकरात लवकर त्यावरती तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्व सीईटीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. काही अडचण येत असेल तर कमेंट करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या सह्याद्रीला व्हिजिट करायला मात्र विसरू नका.